एका दिवसात तो अशी किमान 50 कॅलेंडर्स विकायचा. मग अजून एक व्यवसाय सुचला, कॅलेंडर सोबत अगरबत्ती सुद्धा. काका, अगरबत्ती घ्या ना, एकदम सुगंधी. थोडा वयात आला आणि रिक्षा चालवू लागला. मुलगा वाढला आणि व्यवसायही. आणि आज पाम क्लब, विहंग गार्डन सारखी डोळे दिपवून टाकणारी कॉम्प्लेक्सेस, विहंग इन सारखं तारांकित हॉटेल, ऍडव्हर्टायझिंग फर्म आणि यासोबतच सामान्य मध्यमवर्गीयांना परवडतील अशा अत्यल्प किमतीत केवळ 11 लाखात घरं देणारा ठाण्यातील पहिला मराठी उद्योजक. व्यवसायाची अनेक शिखरं पादाक्रांत करत यशाचा झेंडा रोवला. त्या तरुणाचं नाव प्रताप सरनाईक. अथक परिश्रम, खडतर कष्ट आणि यशाची तहान माणसाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण. 1997 साली जनसामान्यांनी पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून पालिकेवर पाठवलं आणि अल्पावधीतच आपल्या कामाच्या धडाक्यानं लोकांचं लाडकं नेतृत्व म्हणून ते पुढे आले. वर्तकनगर, समतानगर, लोकमान्य नगर, यशोधनगर या भागात उभारल्या गेलेल्या व कार्यप्रवण असलेल्या प्रकल्पांची यादी तशी खूप मोठी आहे. आपण त्यातल्या त्यात एक छोटा फेरफटका मारूया. ठाण्यातील पहिलं महिला बचत गट भवन, सुसज्ज आणि भव्य ग्रंथालय, तरण तलाव, टेनिस कोर्ट, आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं लोकमान्य टिळक रुग्णालय, इको गार्डन, ज्येष्ठ नागरिक भवन आणि असं बरंच काही. हे सगळं इतक्या तातडीनं तडीस नेण्यामागे एकच कारण होतं, जनसामान्यातून आल्यानं त्यांच्यासाठीचा कळवळा. पण जनसामान्यांपेक्षा, त्यांच्या प्रश्नांपेक्षा पक्षहित मोठं बनत चाललं हे लक्षात येताच अशा पक्षाशी ताबडतोब फारकत घेतली. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा पगडा त्या पक्षात असूनही श्रीयुत प्रताप सरनाईक यांच्या मनावर होताच. मग माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि जिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानं भगवा हाती धरला. महाराष्ट्रभराच्या तरुणांमध्ये तसं प्रताप सरनाईक हे नाव खूप जवळचं. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. माझगाव येथील ताडवाडी आणि जोगेश्वरी येथील जय जवान मित्रमंडळानं 9 थर रचण्याचा अजेय पराक्रम केला. या उत्सवाच्या वेळची तरुणांची अफाट ऊर्जा पाहून प्रताप सरनाईकांच्या मनात आलं, या ऊर्जेला एक योग्य दिशा दिली गेली पाहिजे. आपण आयुष्यात प्रगतीपथावर आहोत. अशीच प्रगती माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी केली पाहिजे आणि याच अपेक्षेनं तरुणांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी अशा या तरुणांनो या नेत्रदीपक भव्य सोहळ्याचं आयोजन केलं. महाराष्ट्रातील 12 यशस्वी उद्योजकांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनानं तरुण पिढीला उज्ज्वल भविष्याकडे नेणारा रस्ता दाखवला. एकदा का भगवं रक्त अंगात संचारू लागलं की मग धडक आंदोलनांना गती मिळतेच. मग ते ठाणे जिल्ह्यातील मनमानी टोल वसुली विरोधातलं आंदोलन असो किंवा अन्यायकारक महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया असो, कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि जिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानं प्रताप सरनाईक यांनी वर्तमानपत्रांचे मथळे व्यापून टाकले. ठाण्यातही समस्या कमी नाहीत, त्यावर उपाय आहेत. पण लक्षात कोण घेतो? आम्ही घेतो. माजिवडा कापूरबावडी येथील ट्रॅफिकची समस्या, तिथे उड्डाण पुलांची गरज, अनधिकृत इमारतींचा प्रश्न, मग उल्हासनगर धर्तीवर त्या अधिकृत करण्याची गरज, घोडबंदर परिसरात टोकापर्यंत पसरलेल्या गृहसंकुलांच्या पाण्याचा प्रश्न, त्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आणण्याची गरज, आरक्षित भूखंडावरचं अनधिकृत वास्तव्य हटवून त्या गोष्टींसाठी ते भूखंड कार्यान्वित करण्याची गरज, लोड शेडिंग मुक्त ठाण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून वीज निर्मिती प्रकल्प राबवण्याची गरज आहे.
गरज आहे उद्याच्या रम्य पहाटेच्या स्वप्नांकरता आज झटण्याची. गरज आहे आपल्या समस्या समजून उमजून धडक कृती करणाऱ्या आमदाराची. गरज आहे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या स्वप्नातला विकसित महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्याची. ये प्रताप